हॅलो. या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. एका बाजूला श्री साई कुरमुरली आयकॉन प्लेयर मयूर वाघमारे आणि मंथन डाकी मॅन फ्रॉम हशिवरे. या ठिकाणी आपण बघतोय नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर आपण मैदानामध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय श्री साई कोंडवी संघाला. त्या संघामध्ये जर विचार केलात अजय भस्मा आणि अविनाश वाघ पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. शॉट मिडॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि इथे मात्र मोठी चुकी पाहायला मिळाली. चुकीची फेकी आणि त्याचा मात्र फायदा पाहायला मिळतोय श्री साई कोंडवी संघाची. या फलंदाजाला सलामीला जो फलंदाज आलाय अजय भस्मा त्याच्याच बरोबर या ठिकाणी पाहिलं तर किरण खाकर अशी ही श्री साई कोंडवी संघाची सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. पहिली धाव या ठिकाणी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितच झाला, परंतु मैदानामध्ये जर विचार केला तर 3 षटका म्हणजे 18 चेंडूंचा हा खेळ मैदानामध्ये आपल्या समोर या मैत्री चषक 2025 मध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र तेज तर्रार देवद एक्सप्रेस ज्याला म्हणून आपण नेहमीच बघतो बऱ्याचशा मोठमोठ्या टुर्नामेंट्स मध्ये ज्यांनी आपलं नाव आपल्या नावाची दबदबा नेहमीच कायम ठेवला असा मयूर वाघमारे मॅन फ्रॉम देवद एक्सप्रेस ज्याला आपण नेहमीच संबोधलं जातं त्याच्याकडून या ठिकाणी अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. पहिलं षटक P1चं षटक पाहायला मिळतोय मैदानामध्ये. 1 धाव धावफलकावर लागलेली आहे. एका बाजूला मयूर वाघमारे एका बाजूला अजय भस्मा अशी जुगलबंदी मैदानामध्ये पाहायला मिळतीये. आता मात्र या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिजन पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेलगत, परंतु 2 धावा या ठिकाणी चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये खेळत असताना 3 धावा बलाढ्य दोन्ही संघ या पूर्व विभागातील श्री साई कुरमुरली विपक्ष श्री साई कोंडवी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तेज तर्रार पुन्हा एकदा चेंडू मात्र शॉट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. त्या ठिकाणी चेंडू डीप मध्ये चाललाय. डीपचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूची उचल करतोय फेकी करतोय तोपर्यंत एकच धाव 2 धावा 5 धावा धावपलक्यावर P1चं षटक आहे. P1च्या षटकामध्ये अतिशय सुरेख दिमागदार गोलंदाजी प्रत्येक चेंडूवर प्रत्येक टप्पा चेंज करत व्हेरिएशन भरी गोलंदाजी मैदानामध्ये मयूर वाघमारे यांच्याकडून पाहायला मिळते. एक मोठा प्लेयर बऱ्याचशा टुर्नामेंट्स त्यांच्या माध्यमातून खेळले गेले आहेत आणि आता या ठिकाणी नाणेगावच्या भव्य दिव्य या मैदानामध्ये मैत्री चषक 2025 या रजनी स्पर्धेमध्ये आपण मयूर वाघमारे याला बघतोय. अलॉंग द कार्पेट इथे मात्र स्वतः गोलंदाज मयूर वाघमारे यांनी फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. निश्चितच इथे मात्र कोणती रन्स या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळाले नाहीये. पहिलं षटक P1चं षटक या ठिकाणी मार्गस्थ होतं. पहिल्या षटकाच्या मदतीनं अगदी थोडंसं माफक असं 5 धावा खर्च केल्या गेल्या. थोडंसं अजय भस्मा याला एकच चेंडू या ठिकाणी खेळला गेला, परंतु या पहिल्या P1च्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर विचार केला तर श्री कृपा कुरमुरली संघ थोडासा हवी होताना दिसतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानामध्ये दाखल झालाय. एका बाजूला श्री साई कोंडवी 2 हात करतोय, दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर श्री कृपा कुरमुरली संघ. दोन्ही संघांमध्ये लढत करो या मरोची स्थिती दोन्ही संघांकडे आहे. खरोखरच एक चांगलं गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडीमध्ये जर विचार केला तर हे रंगलेले नाईट रणजीचे भव्य दिव्य स्पर्धा 2 आयकॉन प्लेयर घेऊन प्रत्येक आपण सकाळपासून संध्याकाळपासून चांगला खेळ बघितला. प्रत्येक मॅच चित्तथरारक स्वरूपाचा मॅच पाहायला मिळाला आणि
आता दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आपण बघतोय. एका बाजूला श्री कृपा कुरमुरली त्यांच्या विपक्ष श्री साई कोंडबी संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं, दुसरं सांघिक दुसरं षटक. गोलंदाज मात्र मंथन डाकी तयार. आता मात्र तेज तर्रार चेंडू थोडासा पडल्यानंतर जर विचार केला तर आतमध्ये आलाय. फलंदाज अजय भस्मा फुटवरचा वापर पाहायला मिळाला नाहीये. जागच्या जागीच खेळण्याचा प्रयत्न निश्चित पाहायला मिळाला. खरोखरच आपलं अस्तित्व मित्रांनो जर टिकून ठेवायचं असेल तर प्रत्येक चेंडूवर प्रेक्षकांचं मनोरंजन करणं गरजेचं आहे. चौकार आणि षटकार येणं गरजेचं आहे. पेन खोपोली महामार्ग एंडकडून गोलंदाजी करत असताना आता मात्र अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. दुसरी देखील धाव सहजरित्या पूर्ण करतोय. चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळालं. चांगली कॉलिंग पाहायला मिळाली आणि या 2 धावेने आपण जर विचार केला तर 7 धावा. निश्चितच आता मात्र गाडीचे गिअर बदलावे लागतील. आपलं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल आता मात्र षटकार आणि चौकारांची आतिषबाजी. आयकॉन प्लेयर जो या मैदानामध्ये स्ट्राईकला खेळतोय. आता मात्र शॉर्ट पुलचा फटका. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कोणतीही चुकी नाहीये. पहिला झटका पहिला हादरा मिळतोय श्री साई कोडबी संघाला. डीजे मयूर वाघमारे देवत एक्सप्रेस त्या ठिकाणी फिल्डर्स पाहायला मिळाले. कोणतीही चुकी त्यांच्याकडून पाहायला मिळाले. अनुभव नेहमीच अनुभव या मैदानामध्ये कामाला येतो आणि मैदानामध्ये एक चांगला झेल पाहायला मिळाला. पहिला झटका पहिला हादरा पहिला गडी गारद पाहायला मिळाला श्री साई कोंडबी संघाचा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. मैदानामध्ये 7 धावा धावपलकावर लागल्यात. थोडीशी पडझड पाहायला मिळाले. थोडस हवी ठरतोय या मैदानामध्ये. श्री कृपा कुरमुरली संघ शॉर्ट अंपुलचा फटका. या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा चेंडू. आता मात्र शोल्डरचा वापर केला. फलंदाज बॅट आणि चेंडू मध्ये कोणतीही मुलाखत नाही. चेंडू जातो निर्धाव. वन डाऊनचा प्लेयर अविनाश वाघ. असं वाटतोय की थोडस बर्डन प्रेशर क्रिएट केलाय गोलंदाजाने या मैदानामध्ये. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केलाय मैदानामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. वारंवार अशा पद्धतीचे चेंडू फेकले गेले. आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे. गोलंदाजी करणारा गोलंदाज आपण बघतोय मंथन डाकी आयकॉन प्लेयर म्हणून आजच्या या श्री कृपा कुरमुरली संघाकडून पाहायला मिळतोय. ज्यांनी मागच्या 2024 मध्ये मैत्री चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब घेतला होता असा हा अष्टपैलू खेळाडू. आता मात्र त्याच्यावर प्रहार केला जातोय. चेंडू सरळ फेकून दिला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा खणखणीत दणदणीत येतो एक जबरदस्त अविनाश वाघ साठी ऑफर आले. वामन उघडा यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 100 रुपये कॅश प्राइज असणार आहे. थोडं स्पीड अप करा. जास्त टीम मीटिंग नको आहे प्लीज. निश्चितच ज्या फटक्याची नितांत गरज होती मैदानामध्ये तो फटका आला. एक जबरदस्त फटका फलंदाज अविनाश वाघ याच्या बॅटच्या पट्ट्यातून पाहायला मिळालं. शॉर्ट पुलचा थोडासा या ठिकाणी चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा पाहायला मिळाला आणि त्याच्यावर बरोबर या ठिकाणी प्रहार केला जातोय. चेंडू फेकून दिला जातोय. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय एक खणखणीत दणदणीत षटकार. दुसरं षटक इथे मार्गस्थ पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर 13 धावा अद्याप धावपलकावर पाहायला मिळत आहेत. अविनाश वाघ यांनी षटकांची हॅट्रिक केली तर तोमा ठाकरे यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज असणार आहे.
तिसरं आणि अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचं षटक ज्याला आपण म्हणतो मित्रांनो, याच षटकामध्ये बरेचसे उलटफेर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. कधी कधी याच गोलंदाज फलंदाजांवर हवी होतो, तर कधी फलंदाज याच ओव्हरमध्ये, स्लॉग ओव्हरच्या ओव्हरमध्ये फलंदाज गोलंदाजावर हवी होताना पाहायला मिळतात. परंतु मैदानामध्ये हे जुगलबंदी पाहायला मिळते. एका बाजूला गोलंदाज अनिकेत फलंदाजीसाठी आपण बघतोय. इथे मात्र थोडस जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न निश्चितच मैदानामध्ये श्री साई कोंडबी संघाचा पाहायला मिळतोय. परंतु 2 षटकानंतर आपण 12 धावा पाहायला मिळाल्या आणि तदनंतर आता मात्र स्ट्राईकला फलंदाज जातोय आकाश मरगळा. खरोखरच ज्याच्यावर सर्व दारोमदार शेवटचे या स्लॉग षटकाचे 5 चेंडू बाकी आहेत. आता मात्र ऑफ इस्टीच्या बाहेर चेंडू फेकला जातोय. निश्चितच एक्स्ट्रा खात्यामध्ये भर पडते आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते 2 गडी बाद 14 धावा धावलक्यावर लागल्यात. निश्चितच स्लॉग ओव्हरचं षटक आहे. विकेट खेळण्याचा प्रयत्न निश्चितच पाहायला मिळतोय. वारंवार या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु थोडस या दादला पंचांनी फेटाळली आहे. खरोखरच चांगल्या दर्जाचं आयोजन आणि नियोजन. गेली कित्येक दिवस हे 18 शिलेदार या स्पर्धेसाठी मेहनत करताना अध्यक्ष निखिल पाटील असो, अमोल दळवी असो, गणेश दळवी असो, अमोल जी एरनकर असो, असे हे 18 शिलेदार ज्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेहमीच काम केलेलं आहे, अशी ही 18 शिलेदार त्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य नाईट रजनीची स्पर्धा आपल्याला सर्व प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळते. स्लॉग षटक आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये 2 गड्याच्या मदतीने 14 धावा धावलकावर लागल्यात. गती परिवर्तन पाहायला मिळालं. थोडस फर्निचर डिस्ट्रॉय झालंय. पंचांनी या ठिकाणी डिसिजन या ठिकाणी थर्ड अंपायर कडे आपला डिसिजन कळवायचा आहे. टॉससाठी कॅप्टननी पुढच्या दोन्ही कॅप्टन टॉससाठी येऊन थांबायचे. योगेश दिवेकर 11, बाबूजी सावरसई आणि सम्राट नाणेगाव दोन्ही कॅप्टनना विनंती राहील की इनिंग संपल्याबरोबर आपण टॉस घेणार आहोत, त्यामुळे आपण टॉस बॉक्सच्या तिथे येऊन थांबायचे. समीर सावंत आणि कुमार नालावडे दोन्ही कॅप्टनना विनंती राहील. त्यानंतरचा आपला मॅच आहे. व्हाईट चेंडू आहे. व्हाईटचा रिव्ह्यू देखील आहे. व्हाईट चेक करायचा आहे. डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळात आपल्या समोर डिसिजन दिला जाईल. फेअर डिलिव्हरी आणि बॅट्समन नोट आउट. चला मॅच चालू करायची आहे लगेचच. स्लॉग षटक आहे. स्लॉग षटकामध्ये खरोखरच जखडून ठेवल्या प्रत्येक गोलंदाजानं, प्रतिस्पर्धी श्री साई कोंडबी संघाच्या फलंदाजांना खरोखरच एक चांगल्या दर्जाचं गोलंदाजी पहिल्या या फेरीमध्ये पाहायला मिळाली. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. अतिशय सुंदर गोलंदाजी मित्रांनो पाहायला मिळते मैदानामध्ये. जो स्लॉग ओव्हरचा षटक हाताळतोय गोलंदाज अनिकेत याने अगदी जगडून ठेवले फलंदाजी करणारे फलंदाज कोंडबी संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा वारंवार चेंडू फेकले जात आहेत. पंचांकडे वारंवार दाद मागितली जाते, परंतु तितकेच चतुर चाणाक्ष आमचे मेन पंच. खरोखरच एक चांगल्या दर्जाचं पंचांची भूमिका आजच्या या सत्रामध्ये पाहायला मिळाली आहे. आणि षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत आणि संघाची धावसंख्येचा जर विचार केला तर 14 धावा धावलकावर लागलेल्या आहेत.
आता मात्र रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न निश्चितच पाहायला मिळाला, परंतु या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी मिस. क्षेत्ररक्षण चांगलं झालं परंतु फेकी चुकीची असल्या कारणानं निश्चितच या ठिकाणी धावा मिळत आहेत. 2 धावा आणि या 2 धावेनं आपण जर विचार केलात मित्रांनो तर 16 धावा 17 धावाचं टार्गेट प्रतिस्पर्धी श्रीकृपा कुरमुळी संघासमोर ठेवलेलं आहे. 18 चेंडू 17 धाव्यांची गरज असणार आहे. चला चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. सम्राट नाणेगाव आणि योगेश दिवेकर 11 बापूजी सावरसई, कॅप्टन कुमार नावडे आणि कॅप्टन समीर सावंत. योगेश दिवेकर 11 सावरसी बापूजी सावरसी संघाचे कॅप्टन समीर सावंत आणि सम्राट नाणेगाव संघाचे कॅप्टन कुमार नलावडे. टॉस केला जातोय. कॉल सावरसई. टॉस जिंकलाय समीर. सर्वप्रथम निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत. क्षेत्ररक्षण करणार. 3 षटकाची मॅच आहे. 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त समोरच्या संघाला कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. किती धावा मात्र या ठिकाणी सांगत नाही. अर्थात गोलंदाजी आणि फलंदाजी पाहिली तर तुम्ही स्वतः आणि आयकॉन प्लेयर यांच्या माध्यमातून एक चांगली खेळी या अगोदरच्या मॅच मध्ये आपण केलीत आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलात. या संघामध्ये कशा पद्धतीची या सामन्यामध्ये कशा पद्धतीची व्यूहरचना असणार आहे? जी रचना असणार आहे ती ग्राउंड मध्ये असणार आहे. ओके. ऑन फील्ड प्रत्यक्ष त्या क्षणाला निर्णय घेऊन खेळण्याचा मानस आणि इरादा असेल. प्रवीण टॉस हरलायस काही हरकत नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जिस दिन किस्मत का सिक्का उचलेगा हेड भी मेरा और टेल भी मेरा. 3 षटकाचा मॅच आहे. 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारणार? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करणार. आणि जे आयकॉन प्लेयर आहेत, तू स्वतःच या पेंटपूर भागाचा एक आयकॉन आहेस आणि तुझ्याबरोबर तुझ्या जोडीला आणखी 2 आयकॉन आहेत, म्हणजेच दुधात साखर पडल्यासारखं. त्या आयकॉन प्लेयरना घेऊन मैदानात कशा पद्धतीने खेळशील? ओके. पहिल्या मॅचला ज्या पद्धतीने रणनीती आखली त्याच पद्धतीची रणनीती या मॅच मध्ये आखणार आहे. दोन्ही खूप शुभेच्छा. टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण स्वीकारले. अठरा चेंडू आणि जबरदस्त चित्तथरारक स्वरूपाचा सामना मैदानामध्ये तुमच्या भेटीला येतोय. खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहायला मिळते 2 आयकॉन प्लेयर ग्राउंड मध्ये दाखल झालेले आहेत. श्रीकृपा कुरमुळी संघाकडून देवत एक्सप्रेस मयूर वाघमारे इज ऑन स्ट्राईक आणि त्याच्याच मदतीनं मंथन डाकी मॅन फ्रॉम हशिवरे. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी पुलचा फटका पाहायला मिळाला. काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेच्या बाहेर येतोय. एक जबरदस्त मयूर वाघमारे ब्रँडेड चौकार. माफक असं आव्हान आहे. 17 धाव्यांचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलेलं आहे, परंतु बलाढ्य असे 2 प्लेयर मैदानामध्ये क्रीज मध्ये दाखल आहेत. अनुभवी खेळाडू दोन्ही क्रीज मध्ये दाखल आहेत. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. डीपचा चित्र शॉर्ट मिडनचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी शॉर्ट कव्हर मध्ये चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय. तद्वर मात्र एकच धाव धालबंकावर लगावली जाते. 17 धावा माहिती आहेत. मयूरला देखील माहिती आहेत की आपला संघ हा एक ताकदवर संघ आता या मैदानामध्ये पकड आपण बनवलेली आहे. तर एक दिमागदार खेळ त्यांच्या माध्यमातून चौकार आल्यानंतर एक सिंगल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अविनाश वाघ यानंच पहिल्या सामन्यात प्रभावित केलं होतं. लाईट कृपया बाईकची लाईट बंद करायची आहे.
आता मात्र शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. इथे मात्र पहिला झटका, पहिला गडी गारत होतोय. श्री कृपा कुरमुळी संघ मंथन डाकी याच्या पारीचा अंत होतोय. खरोखरच ही गुलाबी थंडी आणि या गुलाबी थंडीमध्ये आपण बघतोय प्रेक्षकांची देखील तितकीच मी दाद देईन की आज जरी 2-2:30 वाजले असले तरी मात्र प्रेक्षक मात्र या ठिकाणी हलण्याचं नाव घेत नाहीयेत. कारण की आजच्या संध्याकाळच्या सत्रापासून एक चांगल्या दर्जाचे मॅचेस, टीट फॉर टॅट मॅचेस पाहायला मिळाले. हे बघा, जे पिंक, जे आमचे ग्रीन, जे साइडने मॅट लावलेली आहे बाउंड्री लगत, त्याच्यावर जे कोण प्रेक्षक बसलेले आहेत बघा, त्यांनी कृपया त्याच्यावर बसू नका, पडद्यावरती बसू नका. लक्षात घ्या प्रेक्षक वर्ग, तुम्ही मॅचचा आनंद घ्या, परंतु जे आपण पडदे लावलेले आहेत त्याच्यावर कृपया बसू नका. त्याच्या बाहेरून मॅच बघायचा आनंद घ्या. P1चं षटक हाताळतोय अविनाश वाघ. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर एक विकेट प्राप्त करतोय. माफक असं 17 धाव्यांचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघाने ठेवलंय, परंतु अद्याप या ठिकाणी मैदानामध्ये ज्याने 6 चेंडूंवर 6 लगातार षटकार लगावले तो असा मयूर वाघमारे, देवत एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळख आहे, तो या ठिकाणी नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. परंतु वन डाऊनचा प्लेयर अनिकेत मात्र या ठिकाणी वन डाऊन साठी या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालाय, क्रीज मध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्क साठी मात्र कॅमेरामॅन एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय अविनाश वाघ. गती परिवर्तन थोडस या ठिकाणी तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला काय या ठिकाणी समजला नाहीये. इथे मात्र एक धाव धावफलकावर लगावली जाते. माफक लेग बाईच्या स्वरूपात माफक असं आव्हान आहे. 17 धावा, तरी सुद्धा एक चांगली अचूक टप्प्याची जर गोलंदाजी झाली, चांगलं या ठिकाणी प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन भरी गोलंदाजी झाली तर निश्चितच मैदानामध्ये बऱ्याचशा मॅचेस आपण लो स्कोरिंग मॅचेस, हाय व्होल्टेजच्या मॅचेस होताना पाहायला मिळालेल्या आहेत. परंतु आता मात्र स्ट्राईकला मयूर वाघमारे इथे पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अविनाश वाघ. शांत क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतोय, कारण की 18 चेंडूंमध्ये फक्त 17 धावा गोळा करायच्या होत्या आणि त्या 17 धावा गोळा करत असताना 6 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळतं. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूची उचल फेकी करेपर्यंत 2 धावा चित्याच्या चपळाईनं या ठिकाणी पळून पूर्ण केल्या. चांगलं या ठिकाणी माइंडसेट फलंदाजी मयूर वाघमारेची मैदानामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा 2 धावा धावफलकावर लागल्या जातात. P1चं षटक आहे. P1च्या षटकामध्ये जर विचार केला तर एक देखणे फटके या फलंदाजाकडून मैदानामध्ये पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत एक गड्याच्या मदतीनं. आता मात्र एक जबरदस्त फ्लिक शॉट पाहायला मिळाला. खरोखर एक जबरदस्त फटका. का मी 6 चेंडूवर 6 षटकार लगावलेत आणि का मला देवत एक्सप्रेस म्हणून संबोधलं जातं ते या फटक्यावरून पाहायला मिळालं. खरोखर हा जर फटका जर तुम्हाला जर आवडला असेल तर मयूर वाघमारेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सांगितलं होतं मी, त्याची इंटरव्ह्यू छोटीशी ऐकली होती मित्रांनो. तर गोलंदाजी अगोदर तो फलंदाज म्हणून या ठिकाणी मैदानामध्ये आला होता, परंतु खेळता खेळता फलंदाजी करता करता त्यांनी गोलंदाज स्वीकारला आणि आज एक अष्टपैलू खेळाडू म्हणून देवत या गावाचं नाव मात्र संपूर्ण जगभरात आखाती देशापर्यंत पोहोचवण्याचं काम या प्लेयरने केलंय. खरोखरच एक चांगला फटका पाहायला मिळाला. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू 6 धावेंचा फटका पाहायला मिळाला. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजीसाठी अजय बसमा. आनंदवाडी टुर्नामेंट्स पाहिलं मित्रांनो, काय जित्ता थरारक स्वरूपाचे सामने पाहायला मिळाले. त्यानंतर 70 स्पोर्टचे बिग बॅश लीग पाहिली, त्यामध्ये देखील बरेचसे
दिग्गज प्लेयर पाहायला मिळाले आणि त्याच पद्धतीचा मॅचेस मैदानामध्ये येत्या 3 दिवसामध्ये पाहायला मिळतील. खरोखरच मैत्री चषक 2025 पर्व 6 अगदी दिमागदार आयोजन, ज्यांचे आधारस्तंभ आदरणीय मावळा प्रतिष्ठानचे मंगेशभाई दळवी. परंतु मैदानामध्ये काय घडतोय इथे मात्र थोडस फंबळ पाहायला मिळालं आणि खरोखरच एक धाव मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या बाईच्या स्वरूपात पाहायला मिळते. संघाची धावसंख्या होती 15 धावा. चला पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहायचे. आपल्याकडं वेळ भरपूर झालेला आहे. ह्याच प्लेयरना उद्या मला तर वाटतोय की दहावीर चषक देखील खेळायचं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे अवधी कमी असतो. बराचसा प्रवास त्यांच्या माध्यमातून पाहायला करायला लागतो. रिव्हर्स स्वीपचा फटका दुधारी तलवार इथे मात्र यशस्वी झालाय आणि इथे तो विजय फटका. काय आपलातून फलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र श्रीकृपा कुरमुरली संघ विजय संपादन करतोय आणि या मॅचचा हिरो ठरलाय. ज्याने गोलंदाजी करत असताना 5 धावा खर्च करीत आणि फलंदाजी करत असताना 5 चेंडूमध्ये तब्बल 17 धावा, त्यामध्ये 1 चौकार 1 षटकार.